प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन चॅनलवरती वारीच्या या विशेष भागात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पांडुरंग 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 डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही. वारी चुकायाची नाही. उभारीला ध्वजती ही लोकांवरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. धरुनी सगुण रूपे केली क्रीडा बोलाविला रेडा निगम वावे. ही तर संत निळोबारायांची रचना. वारीच्या परंपरेत खांद्यावरती घेतलेली पताका ही भक्ती, समता आणि विजयाचं प्रतीक आहे. हाती भगवी पताका मुखी विठ्ठलाचा गजर. हाती भगवी पताका मुखी विठ्ठलाचा गजर. पंढरीच्या वाटेवरी चाले भक्तांचा सागर. चाले भक्तांचा सागर. या अभंगामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचं सार दडलेलं दिसतं. पंढरीच्या या वारीत विठ्ठल नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात झळकतो तो भगवा ध्वज म्हणजेच ही भगवी पताका. पताका हातात घेऊन चालणारा वारकरी हा केवळ पंढरपूरकडे जात नसतो, तर संतांनी दाखवलेल्या मार्गावरती चालत असतो. वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य उभं राहतं. वारकरी त्याच्या गळ्यातली तुळशी माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, डोक्यावरती टोपी आणि आकाशाकडे फडकणाऱ्या भगव्या पताका. या पताका केवळ वाऱ्यावरती फडकत नसतात, तर त्या संतांच्या विचारांचा, भक्तीच्या परंपरेचा आणि वैराग्याचा संदेशाचा झेंडा घेऊन चाललेले असतात. पण वारकरी या भगव्या पताकाच का बरं घेऊन चालतात? ह्या भगव्या रंगामागे कोणती परंपरा आहे? त्याचा आध्यात्मिक अर्थ काय? हजारो वर्षांपासून हा रंग संतांच्या जीवनाशी का बरं जोडला गेलाय? आजच्या या भागातून आपण हेच जाणून घेऊयात की वारकरी संप्रदायातील भगव्या पताकेचं महत्त्व काय आहे. वारी सुरू झाली आहे आणि सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीला प्रस्थान झाल्या. विठ्ठल भक्ताच्या या प्रवासातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि आदरणीय कर्तव्य म्हणजे हातामध्ये भगवी पताका. हे निशाण घेऊन चालणाऱ्या वारकऱ्याला निशाणकरी म्हणतात आणि त्याला वारीच्या दिंडीमध्ये मानाचं स्थान देखील असतं. आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून. मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. या पाठीमागे पौराणिक, आध्यात्मिक, शास्त्रीय काय कारण आहेत ते आज आपण पाहूयात. पौराणिक संदर्भानुसार भगवा हा मूळचा वैष्णव ध्वज आहे. भगवान विष्णूंच्या आणि त्यांच्या अवतारांच्या म्हणजे श्रीकृष्ण, श्रीराम यांच्या रथांवरती देखील रणभूमीत हाच ध्वज फडकत होता. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या रथावर देखील हनुमानजींचे चिन्ह असलेला हाच ध्वज होता. विठ्ठल हा विष्णूंचाच अवतार असल्यामुळे वारकरी हा स्वतःला विठ्ठलाची सेना मानून हा विजय ध्वज आपल्या खांद्यावरती धारण करतो. पुराणांमध्ये यज्ञ आणि अग्नीला पवित्र मानलं गेलंय. यज्ञ कुंडातून निघणाऱ्या ज्या अग्नीच्या ज्वाला असतात त्याचा रंग देखील भगवासा केशरी असा असतो. हा रंग विश्वातील सगळ्या संकटांचा नाश करणाऱ्या ईश्वरीय तेजाचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. याचा आध्यात्मिक संदर्भ आपण पाहायला गेलो तर त्याग, वैराग्य आणि समर्पणाचं हे प्रतीक आहे. भगवा रंग हा प्रामुख्यानं वैराग्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. संन्यासी असो किंवा साधू मोक्ष मार्गावरती जाताना भगवी वस्त्र परिधान करतात. वारकरी जेव्हा हा ध्वज खांद्यावरती घेतात तेव्हा ते
आपल्या संसारातल्या सगळ्या वासना, मोह, माया आणि अहंकार हे संतांच्या चरणी त्याग करून संपूर्णपणे शरणागत झाल्याची ग्वाही देण्याची ही निशाणी आहे. या पाठीमागचा अद्वैत सिद्धांत असा सांगतो की वारकऱ्यांची पताका ही 2 त्रिकोणांनी मिळून बनलेली असते, ज्यामध्ये वरचा त्रिकोण हा खालच्या त्रिकोणापेक्षा लहान असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे दोन्ही त्रिकोण जीवात्मा म्हणजे मनुष्य आणि परमात्मा म्हणजेच ईश्वर यांचे प्रतीक आहेत. मनुष्य आणि देव हे वेगळे नसून एकच आहेत, म्हणजेच या पाठीमागचा अद्वैत भाव इथे कळतो. हे या ध्वजाच्या रचनेतून आपल्याला स्पष्ट होतं. सतत ऊर्ध्वगामी राहण्याचा संदेश ही पताका आपल्याला देते. म्हणजेच अग्नीची ज्वाला ही कितीही खाली दाबली तरी ती नेहमी वरच्याच बाजूला जात असते. या पाठीमागे शास्त्रीय वैज्ञानिक काय संदर्भ आहेत ते पाहूयात. भगवा रंग हा उगवत्या सूर्याचा म्हणजेच नारंगी रंग आहे. विज्ञानानुसार हा रंग माणसाच्या डोळ्यांवरती आणि मेंदूवरती जर पडला तर शरीरात प्रचंड प्रमाणात उत्साह, सकारात्मकता आणि चैतन्य म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं. वारीच्या या दिवसात पावसाळ्यात सूर्यप्रकाश हा कमी असतो. कपाळावर गोपीचंदन आणि डोळ्यांसमोर सतत हलणारा हा भगवा ध्वज वारकऱ्यांच्या शरीरातील पिनियल आणि पिट्यूटरी ग्रंथींना उत्तेजित ठेवतो, ज्यामुळे शेकडो किलोमीटर चालून देखील नैराश्य किंवा थकवा त्यांना जाणवत नाही. तुझ्या नावाचा रे दोर माझ्या संसाराचा गोफा गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप कधी थकली पाऊले नाही घेतली माघार मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. त्याचप्रमाणे दिशा आणि व्यवस्थापनाचं एक उत्तम प्रतीक हा ध्वज आहे. वैज्ञानिक आणि व्यावहारिक दृष्ट्या वारीच्या प्रचंड गर्दीत लाखो लोकांमध्ये स्वतःची दिंडी कुठे आहे हे ओळखण्यासाठी उंच फडकत असलेला हा ध्वज दिशादर्शक म्हणून देखील काम करतो. त्याचबरोबर हा ध्वज लाकडाच्या किंवा बांबूंच्या काठीचा बांधलेला असतो. वारीमध्ये चालताना डाव्या किंवा उजव्या खांद्यावरती हा ध्वज आलटून पालटून वारकरी घेतात. त्यामुळे पाठीचा कणा हा ताठ राहतो आणि चालताना शरीराचं संतुलन उत्तमरित्या साधलं जातं. हा ध्वज हवेच्या प्रवाहामुळे सतत फडकत राहतो, त्यामुळे वातावरण आनंदी आणि सकारात्मक देखील असतं. ही भगवी पताका म्हणजे केवळ ध्वज नाही तर संतांच्या विचारांची चालती बोलती घोषणा आहे. जशी पताका उंच फडकते तसंच वारकऱ्याचं मनही प्रपंचाच्या मर्यादा ओलांडून विठ्ठल भक्तीत या वारीत उंच भरारी घेतं. या भगव्या रंगात त्याग आहे, वैराग्य आहे, निष्ठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवतेची सेवा आहे. पताका फडके गगनी नाम घुमे अंतरी, पताका फडके गगनी नाम घुमे अंतरी, पाऊल पाऊल विठ्ठल भेटे, पाऊल पाऊल विठ्ठल भेटे, वारी होई संसारी. हे सुंदर शब्द वारकरी संप्रदायातील भक्ती आणि विठ्ठलाच्या नामाचं महत्त्व अत्यंत सुंदरपणे सांगतात. या ओळींचा भावार्थ असा सांगतो, जेव्हा भक्तीची पताका ही आकाशात फडकू लागते तेव्हा विठ्ठलाचे नामस्मरण आपल्या अंतःकरणात घुमू लागते. तेव्हा प्रत्येक पावलावर विठ्ठलाची अनुभूती ही येतेच येते आणि हा संसार आपल्याला एक आनंददायी वारी बनवून जातो. प्रेक्षक हो, आजच्या भागातून आपण पाहिलं की वारकरी आपल्या खांद्यावरती ही भगवी पताका धारण का करतात, त्याचं महत्त्व. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी.